गांगलवाडी ते आवळगाव मार्गावरील बरडकिन्नी गावाजवळ बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास रेती वाहतुकीचा ट्रक फसल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। तब्बल 10 तास वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। दरम्यान भाकपचे विनोद झोडगे यांनी घटनास्थळ गाठून बांधकाम अभियंत्यांशी बोलून जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली। हळदा आवळगाव मार्गाने गांगलवाडीच्या दिशेने रेती वाहतुकीचा ट्रक बरडकिन्नी गावाजवळ सकाळी 6 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या मध्यभागी खड्ड्यात फसला। यावेळी वाहतूक बंद झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। गांगलवाडी मुळझा या मार्गाने जड वाहतूक होत असल्याने रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहे। निवडणुकीपूर्वी आमदार विजय वडेट्टीवार यांनी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले। वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याने जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचा त्रास आता ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतोय। मंगळवारी रात्रीच्या सुमारास पाऊस आल्याने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना अंदाज न आल्याने ट्रक रस्त्याच्या मध्यभागी फसला। त्यामुळे जवळपास 10 तासांपर्यंत या मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतुकीचा सामना करावा लागला। यावेळी भाकपचे विनोद झोडगे उपस्थित होऊन संबंधित ठेकेदाराला तात्काळ बोलवून मार्ग काढण्यास सांगितले। त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढून मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली। परिसरात खरीप हंगामाची कामे सुरू आहेत। शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी करण्यासाठी गांगलवाडी ब्रह्मपुरीला व भाजीपाला विक्रेत्यांना तसेच शैक्षणिक सत्र सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागते। गेल्या 4 वर्षापासून या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। जड वाहतूक जोमात सुरू असल्याने रस्त्याची दुरावस्था होत असून या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विनोद झोडगे यांनी दिला आहे। साहेब, गांगलवाडी ते मुळझा रोडवर ट्रॅफिक कशी काही जमा झाली आहे आणि तुम्ही कशासाठी उभे आहात इथं? गांगलवाडी विहाड रस्ता गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे। या भागातील लोकांना सातत्याने ब्रह्मपुरी आरमोरीला ये जावं करावं लागते। या भागातील लोकप्रतिनिधी सांगतात की रोड मंजूर झालेला आहे, रोडचं काम झालेलं आहे, चालू आहे, पण आम्ही हे आता जे सगळे उभे झालेले या रोडवर उभे आहेत ते सगळे या भागातील सगळे शेतकरी आहेत, युवक आहेत, शिकणारे विद्यार्थी आहेत। आम्ही बघतो आहोत गेल्या 4-5 वर्षापासून या रोडची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे आणि आज सकाळपासून अचानक एक ट्रक जो बहुतेक रेतीनं भरलेला आहे असं लोकांचं म्हणणं आहे, तो ट्रक इथे फसला होता 6 वाजतापासून आणि टोटली गांगलवाडी, बरडकिन्नी, आवळगाव, मुळझा पर्यंतची ट्रॅफिक ही टोटली थांबलेली होती। या संबंधाने या भागातील लोकांचा मला फोन आला होता आणि मी त्या संबंधाने ज्याला काही ठेका झालेला आहे त्या इंजिनियरला मी फोन केला। खरं तर पहिला ठेका PWDला होता, आता PWDला नाही, दुसरीकडे तरी वरती आहे। आणि या रोडच्या ज्या इंजिनियर आहेत त्या सन्माननीय मेस्त्रा मॅडमशी मी चर्चा केली की रोडला ट्रक फसलेले आहेत, जवळपास 100 हायवांची लाईन लागलेली आहे आणि टोटली ट्रॅफिक थांबलेली आहे। तेव्हा हा रोड होणार तरी कधी? तेव्हा त्यांचं असं म्हणणं झालं की सर, 3-4 महिन्यापासून आम्ही विहाडपासून हा रोड सुरू केलेला आहे, या कामाला आम्ही गती देत आहोत। तेव्हा मी त्यांना प्रश्न असा केलेला आहे की त्या भागात जर रस्ता सुरू झाला असला तरी हा आपला जो रोड आहे या रोडची अत्यंत दयनीय अवस्था आहे। मुळझ्यापासूनचे लोक बेरात्र दवाखान्यात येतात, शेतीचे अवजारे बियाणे घ्यासाठी जातात, कसे जातात, अनेक लोक या रस्त्यांमध्ये ॲक्सिडेंट होऊन मरण पावलेले आहेत या रोडच्या दयनीय अवस्थेमुळे। आपण जर रोड बघत असाल ते खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आहे अशी अवस्था आहे आणि ह्याच ठिकाणी ट्रक आता फसलेला होता। जेमतेम आता काही अर्ध्या घंट्यापूर्वी सन्माननीय या रोडचे जे कोणी ठेकेदार असतील आणि जे कोणी ते ट्रकवाले असतील त्यांनी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 5 मिनिट झाला आता पहिल्यांदा एसटी ही मुळझ्याकडे गेलेली आहे। तेव्हा आमचं म्हणणं आहे हे ठेकेदार असतील, इंजिनियर असतील की या रस्त्याचं काम तातडीने झालं पाहिजे, अन्यथा आम्हाला या भागातील लोकांच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल। तेव्हा सन्माननीय इंजिनियर म्हणाल्या की आम्ही रोडचं काम सुरू केलेलं आहोत, जसं पाऊस थांबेल, पाऊस थांबल्याबरोबर आम्ही गांगलवाडीपासून नव्या गतीनं आम्ही काम करणार आहोत। तत्पूर्वी लोकांच्या या गराने ऐकून त्यांचा आक्रोश पाहून आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी असं मान्य केलेलं आहे की गांगलवाडी ते विहाडपर्यंत जेवढे काही खड्डे पडलेले असतील ते खड्डे आम्ही तात्काळ बुजवू असं त्यांनी मला फोनवर बोलताना सांगितलेलं आहे। आता मी प्रत्यक्षात या बरडकिन्नीजवळ स्पॉटवर आहे, सगळी परिस्थिती हे आमचे शेतकरी बांधव बघतायत।
आणि या रोडचे काही ठेकेदार सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. मॅडम जरी म्हणाल्या आम्ही तात्काळ खड्डे बुजवणार आहोत, तरी पण इथे जे आलेले ठेकेदारांचे माणसं आहेत त्यांनी कबूल करावं की आता सध्या असलेले तात्पुरतं आम्हाला जाण्या येण्यासाठी तकलीफ होऊ नये म्हणून किती दिवसात खड्डे बुजवतात त्याचे उत्तर या रोडच्या ठेकेदारांनी द्यावं. तेव्हा या कामाला गती द्यावी, या रोडचं काम तातडीनं करावं आणि खड्डे तातडीनं बुजवावे एवढाच इशारा देण्यासाठी मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सहसचिव कामरेड विनोद झोडगे इशारा देण्यासाठी आलेलो आहे. खड्डे बुझाने का काम चालू है और बारिश के बाद अपना पूरा गति से यहाँ पे अपना रोड निर्माण का काम चालू हो जाएगा. ये कितने दिन में रोड का काम शुरू होगा? ये कितने दिन में रोड का काम पूरा हो जाएगा? नहीं, चालू करने का अभी गड्ढे जितने हैं गड्ढे अभी तत्काल में बुझाए जाएंगे और उसके बाद बारिश के बाद में रोड का काम चालू हो जाएगा. और ये गड्ढे कब तक बुझाएंगे? अभी बारिश के पहले ही सारे अभी ये गड्ढे कंटिन्यू बुझाने का काम चालू है. आज ही हमारी ये गाड़ी आई हुई है और जीएसपी डाल के गड्ढे बराबर करके जेसीबी करके अभी क्लियर किया है. आगे जो भी गड्ढे हैं कंप्लीट कर रहे हैं. रोड म्हणून काय त्रास बोला तुम्ही. इथे सगळे या भागातील शेतकरी उभे आहेत, सातत्याने या रस्त्याने ते जाय करतात आणि ते सकाळपासून बघता आहेत. तुम्ही हे चित्र पण बघता पूर्ण रोडचे. आपण जर आता मुडजापर्यंत व्याडपर्यंत बघू तर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी अवस्था आहे. सन्मान्य ठेकेदारांचे प्रतिनिधी बोलले आहेत लोकांसमोर की पावसाळ्या झाल्यावर आम्ही ह्या रोडचं काम सुरू करणार आहोत, पण तत्पूर्वी या खड्ड्या गुड्ड्यांमुळे आम्हाला जो त्रास होत आहे ते खड्डे तातडीने बुजवण्याचं त्यांनी नुकताच आपल्या चॅनलला त्यांनी सांगितलेलं आहे. या 4-5 दिवसात या रस्त्याचे खड्डे जर बुजलेले नाही आणि पावसाळ्यात गांगलवाडीहून काम सुरू झालेलं नाही तर आम्ही या तमाम या क्षेत्रातील गावकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो. धन्यवाद.